यावर्षी पीक विमा भरताना मी कोणत्याही प्रकारचं पीक कर्ज घेतलं नाही अशा आशयाचं हमीपत्र पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून घेत आहेत। याचा अर्थ असा होतो की तुम्ही पीक कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला कदाचित पीक विमा मिळणार नाही। मुळातच ही सरकारनं जी पीक विमा योजना आणलेली आहे ही योजना बोगस आहे, म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच नाही अशी व्यवस्था या पीक विमा योजनेमध्ये करण्यात आलेली आहे। आमचं सातत्यानं सरकारला म्हणणं आहे की जुनी जी पीक विमा योजना आहे 4 ट्रिगरवाली 1 रुपयातली ती पीक विमा योजना पुन्हा नव्यानं अस्तित्वात आणा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी सोयीचं होईल। पण सरकारच्या डोक्यात असं आहे की विमा कंपन्यांचा फायदा करायचा आणि शेतकऱ्याला लुटायचं आणि या विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकार त्यामध्ये सामील आहे। म्हणजे चोर चोर मावस भावाने अर्ध अर्ध वाटून खाऊ अशी परिस्थिती आहे। या विमा कंपन्या सरकारमधल्या लोकांना पैसे पुरवतात, हप्ते देतात, म्हणून विमा कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे। या पीक विमा योजनेमध्ये ज्या काही जाचक अटी आहेत त्या तातडीनं काढल्या पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू।